Hello everyone and welcome to the pharmacy. In this module, we are going to study the second chapter, Modern Dispensing Aspects of the Clinical Pharmacy. In that, we are going to study or know about which protocols we have to follow while dispensing of the drugs. So, what are we going to learn is that the role of the pharmacist. So, role of the pharmacist is always be there in any area. Like in a hospital pharmacy, there is a role of pharmacy. In clinical pharmacy, there is a role of pharmacist. So, what is the role of pharmacist in this modern dispensing aspects we are going to discuss. Next is patient counseling. How to counsel the patients. Next, patient compliance. What is patient compliance and how we can achieve it? The consequences of non-compliance. If the non-compliance is there, so which consequences we have to face by underutilization of the drugs or due to the overutilization of the drugs? Which factors contribute to the non-compliance? So which are these factors which produce the non-compliance of the patients? Steps to improve compliance. How we can improve the compliance of the patients? Advice to use the common drugs. While dispensing the drugs, which advice you should give to the patients? General advice about how to store the medicine. When we are giving the medicine to the patient, of course they are storing in their home or any cupboard. So how to store the medicine, in which condition we have to instruct them. Then is medication history and objectives of medication history. Why we are taking the medication history of the patients. So first one is role of pharmacist. For safe and effective drug therapy, patient need to be well informed about the drug use. ड्रगच्या सेफ आणि इफेक्टिव्ह यूजसाठी पेशंटला ड्रगची इन्फॉर्मेशन सांगणं हे फार्मासिस्टचं एक पहिलं कर्तव्य आहे. त्याने ते ड्रग थेरपीविषयी किंवा ड्रगच्या यूजविषयी पेशंटला योग्य ती इन्फॉर्मेशन द्यायला हवी. नॉलेजेबल पेशंट एक्झिबिट इन्क्रीज कंप्लायन्स अँड थेरप्युटिक आउटकम्स. ज्या पेशंटला ते ड्रग वेळेत घेण्याचं महत्त्व माहीत आहे त्यांच्यामध्ये पेशंट कंप्लायन्सही वाढतो आणि त्याचं फार्माकोलॉजिकल ॲक्शन आहे तीही वाढते. त्याच्यामुळे त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये ग्रोथ होते. सो त्यांना ते व्यवस्थित नॉलेज देणं हे फार्मासिस्टचं काम आहे. सो दिस इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द फार्मासिस्ट टू इन्फॉर्म अबाउट द ड्रग थेरपीज टू द पेशंट. Next is patient counseling. How to counsel the patients? With the use of various techniques of communication, that is verbal, written or audiovisual. सांगून कम्युनिकेशन करून किंवा रिटन मध्ये किंवा ऑडिओव्हिज्युअल दोन्हीमध्ये द फार्मासिस्ट शुड इन्फॉर्म, एज्युकेट अँड काउन्सिल द पेशंट अबाउट द फॉलोइंग आयटम्स फॉर इच ड्रग. पेशंटने खाली दिलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या पेशंटला सांगितलं पाहिजे. व्हॉट इज दॅट? द फर्स्ट वन इज नेम ऑफ द ड्रग अँड इट्स ॲक्शन. जे काही नाव आहे ड्रग्सचं किंवा त्याचं जे जेनेरिक नाव आहे ते पेशंटला सांगितले पाहिजे किंवा त्या नावाच्या सिनोनिम्स कोणकोणते आहेत, त्याच्या निगडीत जे काही त्याची दुसरी नावं आहेत ती पेशंटला सांगितली गेली पाहिजेत. आणि त्याचं ॲक्शन, तर आता तुम्ही डायझेपॅम देत आहे तर डायझेपॅम कशासाठी देत असाल तर अँटी कन्व्हल्सनसाठी देत असाल. फार्माकोलॉजिकल ॲक्शन आहे ती पेशंटला सांगितली पाहिजे. नेक्स्ट इज रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. तुम्हाला ते ओरली घ्यायचं आहे, पॅरेंटरली घ्यायचं आहे हे पेशंटला सांगितलं गेलं पाहिजे. नेक्स्ट इज टाइम ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. आता शेड्यूल दिले गेलेलं आहे की सकाळी एकदा ड्रग घ्यायचा आहे, संध्याकाळी एकदा ड्रग आहे, दिवसातून 2दा घ्यायचं आहे किंवा दिवसातून 3दा घ्यायचं आहे आणि ते किती ते रिपीट करायचा डोस आहे तो पेशंटला सांगितलं गेलं पाहिजे, कोणकोणत्या वेळी घ्यायचा आहे. नेक्स्ट इज ड्युरेशन ऑफ थेरपी. मग तो कोर्स ऑफ ड्युरेशन जर आठवड्यासाठी असेल किंवा 2 आठवड्यासाठी असेल किंवा महिन्याभरासाठी असेल तर ही गोष्ट त्यांना सांगितली पाहिजे की किती महिन्यासाठी किती आठवड्यासाठी तुम्हाला ते ड्रग रिपीट करायचं किंवा ते घ्यायचं आहे. नेक्स्ट इज स्टोरेज ऑफ द ड्रग्स. ते ड्रग कुठे स्टोअर करायचं आहे, कोणकोणत्या स्टोरेज कंडिशनला ते स्टोअर करायचं आहे. क्लीनर, ड्राय प्लेसमध्ये स्टोअर करायचं आहे, अवे फ्रॉम द सनलाईट स्टोअर करायचं आहे. तर या गोष्टी इन्स्ट्रक्शन पेशंटला सांगितले गेल्या पाहिजेत. नेक्स्ट आर ॲडवर्स इफेक्ट ऑफ द ड्रग्स. द पेशंट शुड बी इन्फॉर्म अबाउट द ॲडवर्स इफेक्ट ऑफ द ड्रग्स. कारण पेशंटला जर त्याचं काही
कुठच्या मेडिकेशन हिस्ट्रीनुसार, त्याच्या मेडिकेशन हिस्ट्रीनुसार जर त्याला काही त्याचे ॲडवर्स इफेक्ट ऑलरेडी जाणवलेले आहेत, तर ते ड्रग त्याला दिलं गेलं नाही पाहिजे, किंवा त्याचे जर ॲडवर्स इफेक्ट त्याला प्रोड्यूस होत असतील तर त्याविषयी त्याला नॉलेज दिलं पाहिजे. किंवा जर पेशंटला काही ॲडवर्स इफेक्ट जाणवतात ते ड्रग घेतल्यानंतर, एक्झाम्पल लाईक अ हेडेक ऑर वॉमिटिंग, सो त्यावेळी त्या पेशंटला सांगितलं गेलं पाहिजे की हे ड्रग तुम्ही घेऊ नका किंवा ह्याचं अल्टरनेट ड्रग घ्या. तर या सर्व गोष्टी पेशंटला सांगितल्या गेल्या पाहिजे. नेक्स्ट इज रेस्ट्रिक्शन्स. पेशंटला ज्या गोष्टी करायच्या नाही आहेत तर या गोष्टी सांगितल्या गेल्या पाहिजेत, किंवा ठराविक गोष्टी जर स्पेसिफिक कंडिशनमधून जर आपल्याला ॲडमिनिस्टर करायचा आहे डोस, तर या गोष्टी पेशंटला सांगितल्या पाहिजेत. कसं की जर एखादी गोळी आपल्याला दुधातून घ्यायची असेल किंवा गरम पाण्यातून घ्यायची असेल, तर या सर्व ज्या रेस्ट्रिक्शन्स आहेत ते पेशंटला वेळोवेळी सांगितले गेले पाहिजेत डिस्पेन्स करताना ड्रग. नेक्स्ट इज ॲलर्जिक रिॲक्शन. आता असं होतं की ड्रग इंटरॅक्शनमधून ॲलर्जिक रिॲक्शन प्रोड्यूस होतात, आणि जर असं काही ॲलर्जिक रिॲक्शन पेशंटला जाणवत असतील, किंवा जर पेशंटला आपण कुठची गोळी देत असू, किंवा समजा आपण त्यांना डायोरेटिक्स देतोय, तर जिंको बिलोबा जो ड्रग आहे तो त्यांना घ्यायला दिला नाही पाहिजे. तो अँटीऑक्सिडंट ड्रग आहे, आणि जर तो घेतला तर त्याला अँटी डायोरेटिक ॲक्शन प्रोड्यूस होते. सो या गोष्टी पेशंटला सांगितल्या गेल्या पाहिजेत की हा जर तुम्ही ड्रग घेत असाल तर दुसरा ड्रग त्या किंवा जो काही त्याला अपोज करणारा ड्रग आहे तो घेतला नाही गेला पाहिजे. तर या सर्व गोष्टी पेशंटला सांगितल्या गेल्या पाहिजेत. नेक्स्ट इज रिमूव्हल ऑफ ड्रग फ्रॉम द पॅकेज. आता फार्मसिस्टला नॉलेज असतं की ते ड्रग कसं पॅक केलेलं आहे आणि ते कसं ओपन करायचं आहे, पण या गोष्टी पेशंटला लगेच माहिती नसतात. सो पेशंटला या गोष्टी सांगितल्या गेल्या पाहिजेत, त्यांना इन्स्ट्रक्ट केलं पाहिजे की हाऊ टू रिमूव्ह अ ड्रग फ्रॉम अ पॅकेज. नेक्स्ट इज रिफिल इन्फॉर्मेशन. आता काही प्रिस्क्रिप्शनच्या गोळ्या संपलेल्या आहेत पेशंटकडे, सो तर ते प्रिस्क्रिप्शन रिफिलिंग आहे की नाही हे सुद्धा पेशंटला सांगितलं गेलं पाहिजे. जर ते रिफिलिंग नसेल तर त्याबद्दल पेशंटला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली पाहिजे की हे रिफिलिंग नाही होऊ शकत. मग पेशंट तो डॉक्टरशी कन्सल्ट करून नवीन प्रिस्क्रिप्शन तयार करू शकेल. किंवा जर ते रिफिलिंग असेल तर ते किती काळासाठी रिफिलिंग आहे, किंवा कोणत्या अवधीमध्ये किंवा एका महिन्यामध्ये ते रिफिलिंग होऊ शकतं का, त्याच्यानंतर नाही होऊ शकत. तर या सर्व गोष्टीचं जे नॉलेज आहे ते पेशंटला प्रोव्हाइड केलं गेलं पाहिजे. नेक्स्ट वन इज पेशंट compliance. So what is patient compliance? WHO defines patient compliance as a faithful adherence by the patient to prescriber's instruction. प्रिस्क्रायबरने जे काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत त्यावर पेशंटचा फेथ असणं किंवा विश्वास असणं, हे याला आपण पेशंट कम्प्लायन्स म्हणतो. की काय आता डॉक्टरने काही औषध दिलेले आहे तर त्याचा डॉक्टरवर विश्वास असतो की हां हे काही देत आहेत ते बरोबर आहे आणि याने मी बरा होईल. सो हा जो विश्वास आहे तो त्याला आपण पेशंट कम्प्लायन्स असं म्हणतो. सो व्हॉट इज पेशंट नॉन कम्प्लायन्स? Patient non-compliance means patient is not following the directions for the use of the prescribed drugs. आता एखाद्या प्रिस्क्राईब केलेले ड्रग आहेत की आता सर्दी खोकला झालेला आहे एखाद्याला आणि त्याला काही ड्रग प्रिस्क्राईब केले आहेत फिजिशियन्सनी, पण तो जरा ओव्हर स्मार्ट असेल किंवा त्याला असं वाटत असेल की नाही ह्याने काहीतरी लिहून दिलेलं आहे, मी उगाच ह्याच्याकडे गेलो आणि त्याने तो ड्रग जो डोस दिलेला आहे तो घेतलाच नाही, तर त्याला आपण म्हणतो पेशंट नॉन कम्प्लायन्स. सो विच आर द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ नॉन कम्प्लायन्स? The effect of the underutilization of the drug. ड्रग युटिलाइज केलंच जात नाही किंवा जो काही डोस दिलेला आहे किंवा अँटीबायोटिकचा एक डोस असतो की 3 दिवसासाठी, 5 दिवसासाठी, 7 दिवसासाठी, 9 दिवसासाठी, असं तो एक ठराविक डोस असतो आणि तो पूर्ण करावा लागतो. आणि जर तो केला नाही तर जो डिसीज आहे, जो काही ॲलर्जी प्रोड्यूस झालेली आहे ती रिकवर होत नाही, तर ती हळूहळू वाढायला चालू होते. सो इफेक्ट ऑफ अंडर युटिलायझेशन, ड्रग यूज केलं गेलं नाही किंवा कमी यूज केलं गेलं तर पेशंट नॉन कम्प्लायन्स दाखवलं जातो. इट मे हॅपन्स ड्यू टू द फॉलोइंग रिझन. आता कोणकोणत्या रिझनमुळे पेशंट नॉन कम्प्लायन्स आपल्याला पाहायला मिळतो? टेकिंग लेस दॅन अ प्रिस्क्राईब डोस. जो काही प्रिस्क्राईब डोस केलेला आहे त्याच्यापेक्षा कमी किंवा तो डोस घेतलाच गेला नाही तर पेशंट नॉन कम्प्लायन्स दिसून येतो. डिस्कंटिन्युइंग द ड्रग बिफोर कम्प्लिटिंग द कोर्स. कोर्स कंप्लीट होण्याच्या आधीच, आता पेशंटला आता 2 गोळ्या घेतल्यानंतर बरं वाटायला लागलं तर तो पुढचा डोस घेत नाही, तर यामुळे सुद्धा डिसीज क्लिअर होत नाही. असं वाटतं की तो क्लिअर होतोय पण तो ऑलरेडी झालेला नसतो. सो पेशंटला याची इन्फॉर्मेशन देणं गरजेचं आहे की ठराविक डोस त्याने कंप्लीट केलाच पाहिजे,
त्याच्या आधी जर त्याला बरं वाटलं तरी सुद्धा जे पुढचा डोस आहे तो त्याने कंप्लीट केला पाहिजे. ओमिटिंग वन ऑर मोर डोसेस. आता कसं होतं की एखाद्याला हायपर टेन्शन आहे, तो त्याच्या गोळ्या घेतोय, पण जर 1-2 दिवस जर त्याने त्या गोळ्या घेतल्या नाही तर त्याचा साईड इफेक्ट सुद्धा प्रोड्यूस होऊ शकतात. जर त्यामुळे नेहमी गोळ्या घेणं गरजेचं असतं आणि त्यामुळे जर एखाद दुसरा जर डोस त्याने ओमिट केला किंवा घेतलाच नाही तर त्याला सुद्धा आपण पेशंट नॉन कॉम्प्लायन्समुळे जे काही अडथळे निर्माण होत आहेत त्याच्यामुळे किंवा जे काही कॉन्सिक्वेन्सेस प्रोड्यूस होत आहेत तर ते यामुळे सुद्धा होऊ शकतात. नेक्स्ट इज अंडर युटिलायझेशन मेन रिझल्ट्स इन. जे काही आपल्याला डोस दिलेला आहे तो घेतला नाही किंवा कमी घेतला तर त्याचे काही कॉन्सिक्वेन्सेस आपल्याला दिसतात, तर ते आपण बघूया. सो फर्स्ट वन इज रिस्क ऑफ टॉक्सिसिटी. टॉक्सिसिटी मे बी प्रोड्यूस. एक्झाम्पल लाईक अँटी हायपरटेन्सिव्स. अँटी हायपरटेन्सिव्सचा जर आपण डोस ओमिट केला, 1-2 डोस ओमिट केले तर त्याच्यानंतर त्याची टॉक्सिसिटी मे कॅन प्रोड्यूस, कारण बॉडीला गरज असते त्या ड्रग्सची आणि ते जर तुम्ही घेतलं नाही तर त्याची टॉक्सिसिटी प्रोड्यूस होऊ शकते. नेक्स्ट इज डेंजर ऑफ डेथ. आता अँटी कन्व्हल्जन्स ह्याच्यामध्ये काय म्हटलं त्यांनी, जर ॲस्पिरिन किंवा असे काही औषधं अँटी कन्व्हल्जन्सचा डोस चालू असताना जर घेतली किंवा त्यांची अँटी कन्व्हल्जन्सची थेरपी चालू आहे आणि त्याचे काही डोस जर त्याने घेतले नाही तर कन्व्हल्जन्समुळे किंवा सिजर्समुळे फेटल सिच्युएशन मे कॅन हॅपन. सो त्याचं जे डोस दिलेला आहे, ठराविक डोस जो दिलेला आहे तो घ्यायलाच हवा. नेक्स्ट इज पेशंट विथ क्रोनिक कार्डियक फेल्युअर. आता क्रोनिक कार्डियक फेल्युअरमध्ये डिगॉक्सिन आणि हायड्रोक्लोरोथायझाईड हे ड्रग्स थेरपी म्हणून दिले जातात आणि त्याच्याबरोबरच पोटॅशियम क्लोराईड दिलं जातं. जो काही पोटॅशियम, आता हायड्रोक्लोरोथायझाईड काय आहे, डायुरेटिक आहे आणि डायुरेसिसमुळे काय होतं की पोटॅशियम आयन निघून जातं बॉडीमधून आणि त्याच्या रिकव्हरीसाठी पोटॅशियम क्लोराईड दिलं जातं. आणि जर हा जो डोस जर घेतला गेला नाही तर डायुरेसिसमुळे आणि पोटॅशियम क्लोराईड जर दिलं गेलं नाही, त्याने तो पोटॅशियम क्लोराईडचा डोस घेतला नाही, जो एक रिकव्हरी डोस आहे पोटॅशियमसाठी, आणि तो जर त्याने घेतलाच नाही तर त्याच्यामध्ये पोटॅशियम आयनचं कमतरता निर्माण होते आणि त्याचं जो काही डिसीज आहे त्यामध्ये वाढ निर्माण होऊ शकते. सो किंवा काही क्रोनिक कंडिशन्स निर्माण होऊ शकतात ज्या फेटली असू शकतात. सो पेशंटला या गोष्टी लक्षात ठेवायला लागेल की आपल्याला जे काही डोस दिलेले आहे, जे काही ड्रग्स दिलेले आहेत, मग ते 2 की 3 कितीही ड्रग्स दिलेले असतील ते आपल्याला त्या टायमाला घेतले गेले पाहिजे. एखादा डोस आपण ओमिट नाही करू शकत, कारण तो जो ड्रग थेरपी दिलेली आहे ती काही कारणानिमित्त दिलेली आहे, जेणेकरून ती घेतलीच गेली पाहिजे, त्यामुळेच आपण व्यवस्थित ट्रीट होऊ शकू. नेक्स्ट इज अँटीबायोटिक थेरपी. आता अँटीबायोटिक थेरपीमध्ये असं होतं की आता आपण मगाशीच म्हटलं की 3 ते 5 असे काही डोस दिले जातात त्या दिवसाचे, आणि त्याच्यामध्ये जर त्याच्या आधीच जर आपल्याला बरं वाटलं तर आपण पुढचे डोस घेत नाही, तर हे चुकीचं आहे. ह्याचा एक तुटवडा आपण बघू शकतो की एक्झाम्पल टीबीचा काही आपल्याला डोस दिलेला जातो आणि तो डोसच्या आधी जर आपल्याला हळूहळू वाटायला लागतं की हां आपण आता बरे होतोय, आपल्याला पुढचे डोस नको घ्यायला, मग त्याने काय होतं की टीबीच्या डोसमध्ये जर तुम्ही असं केलात किंवा कोणत्याही डोसमध्ये जर तुम्ही असं केलात तर डिसीज ऑलरेडी बरा झालेला नसतो, तो तसाच असतो, आणि जर तुम्ही जर डोस पुढचे घेतले नाहीत तो पूर्णपणे तो डिसीज ट्रीट होत नाही आणि त्यामुळे तो डिसीज कंटिन्यूच होतो आणि आपण डोस न घेतल्यामुळे त्याचं प्रमाण ऑलरेडी इन्क्रीज झालेलं असतं. अनवॉन्टेड प्रेग्नन्सी. आता कॉन्ट्रासेप्टिव्हचे जर काही आपण डोस घेत असू किंवा अँटी प्रेग्नन्सीचा डोस घेत असू आणि त्यामध्ये जर आपण एखादा डोस आपण घेतला नाही तरी सुद्धा अनवॉन्टेड प्रेग्नन्सी प्रोड्यूस होऊ शकते. तर या सर्व गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. अंडर युटिलायझेशन ड्रग्सचं केलं गेलं नाही पाहिजे, जेणेकरून या सर्व गोष्टी प्रोड्यूस होऊ शकतात. नेक्स्ट इज ओव्हर युटिलायझेशन ऑफ मेडिकेशन. आता आपण बघितलं की मेडिकेशनचे कमी वापरामुळे कोणकोणते प्रॉब्लेम्स आपण फेस करतो. आता जर आपण बघितलं की ड्रग्सचं आपण ओव्हर युटिलायझेशन केलं, जो प्रिस्क्राईब डोस दिलेला आहे त्यापेक्षा सुद्धा आपण त्याचं ओव्हर युटिलायझेशन केलं तर कोणकोणते कॉन्सिक्वेन्सेस प्रोड्यूस होऊ शकतात. The first one is it may happen due to the following reasons. First one is taking more amount quantity than the prescribed dose.
जो काही आपल्याला थेरप्युटिक डोस दिलेला आहे त्यापेक्षा जर आपण ओव्हर मेडिकेशन घेतलं तर काही प्रॉब्लेम्स प्रोड्यूस होतात. सेकंड, टेकिंग मोर दॅन अ प्रिस्क्राईब नंबर ऑफ डोस. जो काही डोस दिलेला आहे दिवसातून 2दा घ्यायचा, दिवसातून 3दा घ्यायचा, हे काही आपल्याला डोस आपल्याला फ्रिक्वेन्सी दिलेले असतात त्यापेक्षा जर आपण जास्त घेतला तर काही प्रॉब्लेम्स प्रोड्यूस होतात. नेक्स्ट इज टेकिंग अ डोस ॲट अ टाइम अदर दॅन वेन निडेड. आता असे काही ड्रग्स आहेत की जे ठराविक वेळानंतर परत घ्यायला लागतात किंवा 24 आवर्स, 8 आवर्स, 12 आवर्स यानंतरच ते परत घ्यायचे असतात आणि ते जर आपण केलं नाही, त्या आधी घेतलं किंवा त्यानंतर घेतलं तर काही प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करावे लागतात. नेक्स्ट इज टेकिंग द सेम मेडिकेशन फ्रॉम 2 or more डिफरंट डोसेज फॉर्म सायमल्टेनियसली. आता असं होतं की आपल्याला त्याचा कंटेंट माहीत नसतो, पेशंटला ठराविक कंटेंट त्याचा माहीत नसतो, आपण कोणता ड्रग घेतो. आता डॉक्टरने सांगितलेला आहे गोळी घ्यायची तर तो घेतोच आणि जर दुसऱ्या कोणीतरी सांगितलं की दुसऱ्या डॉक्टरने प्रिस्क्राईब केलं की त्याला लिक्विड डोसेज फॉर्म प्रिस्क्राईब केला तर तोही घ्यायला बघतो. ह्याच्यामुळे काय होतं की मोर क्वांटिटी ऑफ द सेम ड्रग रिमेन इन इट्स बॉडी आणि त्याचा जो फार्माकोलॉजिकल ॲक्शन वगैरे जे काही प्रोड्यूस होते किंवा त्याची जी टॉक्सिसिटी प्रोड्यूस होते तर ते त्यामुळे प्रोड्यूस होऊ शकते. सो आपल्याला या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत की जो काही प्रिस्क्राईब केलेला डोस आहे, जो काही क्वांटिटी फिजिशियनने सांगितलेली आहे तेवढीच घ्यायची आहे, त्यापेक्षा व्यतिरिक्त किंवा त्यापेक्षा जास्त घ्यायची नाही आहे. नेक्स्ट इज मिसलॅनियस. आता बाकीचे कोणकोणते कारणं आहेत जेणेकरून पेशंट नॉन कम्प्लायन्स आपल्याला दिसून येतो. फर्स्ट इज इट मे अरायझेस ड्यू टू फॉलोइंग फॅक्ट. फर्स्ट इज इम्प्रॉपर टेक्निक ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. पेशंटला जे ड्रग ॲडमिनिस्टर करायचे त्याची प्रॉपर वे माहिती नसेल तर युझिंग मेडिकेशन फॉर रॉंग पर्पज. काही चुकीच्या कारणासाठी किंवा इलिगल रिझनसाठी काही लोक मेडिकेशन यूज करतात. नेक्स्ट इज यूज ऑफ आउटडेटेड ड्रग्स विदाउट नॉलेज. जे काही एक्सपायर झालेले ड्रग्ज आहेत ते त्याची एक्सपायरी न चेक करता जर कन्झ्युम केले तर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस प्रोड्यूस होतात. सो विच फॅक्टर्स कंट्रीब्युटिंग नॉन कम्प्लायन्स. आता पेशंटच्या नॉन कम्प्लायन्सला कोणकोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात, कोणकोणत्या फॅक्टर्समुळे पेशंट नॉन कम्प्लायन्स आपल्याला दिसून येतो. द फर्स्ट इज इनअप्रोप्रिएट पॅकेजिंग. जर पॅकेजिंग धड केलेलं नसेल किंवा जो ड्रग आपण पॅक करणार आहोत त्याच्यावर लेबलिंग वगैरे या सर्व गोष्टी जे काही पॅकेजिंग असणार आहे ते जर पेशंटला कन्व्हिनियंट नसेल किंवा एकदम बारीक फॉन्टमध्ये जर काही लिहिलेलं असेल, पेशंटला वाचायला प्रॉब्लेम होत असेल तर ह्याचं सगळं पॅकेजिंगच्या संदर्भात ज्या गोष्टी आहेत त्या जर व्यवस्थित केलेल्या नसतील तर ते पेशंटला एक प्रॉब्लेम येतो. आणि असं होतं की काही जे ड्रग्स आहेत ते फार सेफ्टीनुसार पॅक केले जातात, त्याच्यामुळे पेशंटला ते ओपन करायला खूप प्रॉब्लेम येतो. सो पॅकेजिंग व्यवस्थित असलं पाहिजे. नेक्स्ट इज पुअर लेबलिंग. मेडिकेशनला जे काही लेबल केलेलं आहे, कंटेनरला जे काही लेबल केलेलं आहे त्याचं जो फॉन्ट किंवा त्याचं जे डिझाईन वगैरे असेल ते प्रॉपर कन्व्हिनियंट नसेल पेशंटला वाचायला किंवा कोणालाही वाचायला जर ते कन्व्हिनियंट नसेल तर तो एक प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. नेक्स्ट इज अनप्लेझंट टेस्ट ऑफ द मेडिकेशन. आता काही जे मेडिकेशन आहे ते फार कडू किंवा बिटर टेस्टला असतात, जेणेकरून काय होतं की पेशंटला ते कन्झ्युम करायला प्रॉब्लेम येतो. आता त्यामुळे काय करतात की त्याच्यामध्ये काही स्वीटनेस किंवा काही फ्लेवर ॲड केला जातो जेणेकरून किंवा काय पेशंटला किंवा लहान मुलांना ते कन्झ्युम करायला इझी जातील. नेक्स्ट इज फिअर ऑफ बिकमिंग ड्रग डिपेंडंट. आता पेशंटला एक अशी भीती असते की आपण त्या ड्रगच्या अधीन तर होणार नाही ना, किंवा जर काही आपण कुठचा डोस घेत असेल, आता डोकं वगैरे दुखायला लागलं किंवा सर्दी वगैरे झाली तर आपण तेच ड्रग पॅरासिटामॉल वगैरे सारखे घेत राहतो. तर असं वाटतं पेशंटला की जर काही काळानंतर आपण त्या ड्रग्सच्या कंट्रोल खाली तर येणार नाही ना, किंवा लगेच डोकं दुखायला लागेल की आपल्याला ड्रग घ्यावेच लागतील, ते जर घेतले नाही तर आपण बरे होणार नाही. तर या सर्व गोष्टी पेशंटच्या मनामध्ये निर्माण होतात, तर त्यामुळे सुद्धा पेशंट नॉन कम्प्लायन्स दिसून येतो. फिफ्थ इज साईड इफेक्ट्स. जे काही साईड इफेक्ट्स पेशंटला जाणवलेले आहेत ते ड्रग घेतल्यानंतर, तर त्यामुळे सुद्धा तो ड्रग घेताना पेशंटला एक भीती निर्माण असते की त्याच्या साईड इफेक्ट्समुळे त्याचे जे ॲडव्हर्स रिॲक्शन प्रोड्यूस होतात तर त्यामुळे ते ड्रग घेत नाही, त्यामुळे सुद्धा पेशंट नॉन कम्प्लायन्स दिसून येतो. मल्टिपल ड्रग थेरपी. आता काही पेशंट्सना वेगवेगळे आजार असतात की अँटी हायपरटेन्सिव्हचे ड्रग्स ते घेत असतात किंवा डायबेटिक्सचे ड्रग्स ते घेत असतात. तर त्यामुळे काय होतं की त्यांना एक हे राहतं की बरेचसे ड्रग आपण घेत राहू त्याच्यामुळे त्यांची इम्युनिटी कमी होत असेल की काय. तर या गोष्टींमुळे सुद्धा ते पेशंट नॉन कम्प्लायन्स दिसून येतो की भरपूर ड्रग्स आम्ही घेतोय, आता अजून परत ड्रग नको कोणते. तर त्यामुळे सुद्धा पेशंट ड्रग्स किंवा मेडिकेशन घेण्यापासून पाठी राहतात किंवा घेत नाहीत.
असिम्प्टोमॅटिक नेचर ऑफ पेशंट. आता पेशंटला जर काही आजार आहे त्याला, पण तो त्याला कळत नाही, कारण त्याला कोणते सिम्पटम्सच दिसत नाहीत. आता आपण कोरोनाचं जर एक्झाम्पल घेतलं तर कोरोनाच्या पेशंटला, काही पेशंट्सना ते सिम्पटम दिसत नव्हते, पण त्यांना झालेला आहे असं पण त्यांच्या रिपोर्टमधनं कळत होतं. तर त्याच्यामुळे काय होतं की जर आम्हाला जर सिम्पटम दिसत नाही, त्याच्यामुळे आम्हाला झालेला पण नसेल, तर आम्ही ड्रग्स का घेऊ? तर त्यामुळे सुद्धा एक पेशंट नॉन कॉम्प्लायन्स दिसून येतो. डिले ऑफ फिजिशियन ऑर फार्मासिस्ट विजिट. कधी कधी काय होतं की पेशंटला ऑलरेडी डिसीज झालेला असतो, पण फिजिशियन्सपर्यंत जाईपर्यंत किंवा फार्मासिस्टपर्यंत जाईपर्यंत ते फार टाईम घेतात. त्याने काय होतं की डिसीज तोपर्यंत इन्क्रीज झालेला असतो, त्याचे जे पोटन्सी आहे ती जास्त वाढलेली असते. तर त्या कमी करण्यासाठी पेशंटला जेव्हा असं वाटत असेल की आपल्याला काही आजार जाणवतोय, तर लगेच फिजिशियन्सकडे गेलं पाहिजे. मेजरमेंट ऑफ मेडिकेशन. आता असं असतं की काही ड्रग्स जे आहेत ते आपल्याला ठराविक क्वांटिटीमध्ये घ्यायचे असतात, किंवा लिक्विड फॉर्म्स आहेत ते आपल्याला 5 ml 3 ml या क्वांटिटीमध्ये घ्यायचे असतात. सो जे हे मेडिकेशनचं मेजरमेंट वगैरे आहे ते काही पेशंटना कम्फर्टेबल वाटत नाही, किंवा काही लिक्विड फॉर्म त्यांनी 5 ml घ्यायला जाते तर ते पूर्ण बॉटल वर करून थोडंसं पितात. तर ह्या सर्व गोष्टी आहेत त्या नॉन कॉम्प्लायन्सच्या कॅटेगरीमध्ये येतात, की जो काही डोस दिलेला आहे तो काही ठराविक कारणामुळे दिलेला आहे, ठराविक रिझन्समुळे दिलेला आहे, त्यामुळे तो तेवढाच घेतला गेला पाहिजे. कंटाळा येतोय म्हणून आपल्याला काहीतरी वेगळं नाही करायचं आहे. कॉस्ट ऑफ मेडिकेशन. मेडिकेशनचं कॉस्ट काही ठिकाणी खूप असतं, किंवा काही डॉक्टर्स असं करतात की एका ठराविक फॉरेन कंपनीचे मेडिकेशन प्रोव्हाइड करतात. मग त्याच्यामुळे काय होतं की कॉस्ट ऑफ मेडिकेशन वाढलेली असते. त्याच्यामुळे नॉर्मल पेशंटला, मॉडरेट पेशंटला ते विकत घेता येत नाही. त्याच्यामुळे सुद्धा पेशंट नॉन कॉम्प्लायन्स दिसून येतो. नेक्स्ट इज फ्रिक्वेन्सी ऑफ मेडिकेशन. आता असं होतं की जे काही डिसीज त्यांनी ट्रीट करण्यासाठी मेडिकेशन दिलेले आहेत, तो थेरपी कम्प्लीट नसते. ती स्टार्टिंग जर मेडिकेशन थेरपी दिलेली असेल आणि त्यामध्ये तो डिसीज रिकवर झालेला नसेल, तर नेक्स्ट हायर पोटन्सी ड्रग्स त्यांना दिले जातात. तर यामुळे सुद्धा पेशंटला एक हे होतं की आता जेवढं ट्रीटमेंट दिलेलं आहे त्याच्यात आपण जर रिकवर झालेलं नाही आहे, मग आता परत आपण मेडिकेशन घ्यायचे. तर त्याच्या सारखे मेडिकेशनमुळे त्यांना एक नॉन कम्प्लायन्स दिसून येतो की मेडिकेशनच्या संदर्भात. ड्युरेशन ऑफ थेरपी. आता असं होतं की 2-3 आठवड्यासाठी जर आपण मेडिकेशन घेणं शक्य होतं, पण तेच जर मेडिकेशन महिन्याभरासाठी 6-6 महिन्यासाठी जर आपल्याला घ्यायचं असेल, तर त्या मेडिकेशनच्या संदर्भात किंवा त्या ड्रग थेरपीच्या संदर्भात आपल्याला क्वेश्चन येतो मनामध्ये, आणि आपण घेण्याचं कमी करतो. तर ते एक नॉन कॉम्प्लायन्समध्ये पॉईंट येतो हा. नेक्स्ट इज इलनेस. पेशंटला त्याच्या रोगामुळे किंवा त्याच्या डिसीजमुळे एक नैराश्यजन्य वातावरण निर्माण झालेलं असतं, आणि त्यामुळे त्याला ड्रग्स घेणं किंवा जे काही मेडिकेशन दिलेलं आहे तर ते घेणं त्याला आवडत नाही. त्यामुळे सुद्धा एक नॉन कॉम्प्लायन्स तिथे दिसून येतो. नेक्स्ट इज स्टेप्स टू इम्प्रूव्ह कॉम्प्लायन्स. आपण तो पेशंटचा कॉम्प्लायन्स कसा वाढवला गेला पाहिजे. आता कोणकोणत्या गोष्टींमुळे तो वाढतो ते आपण बघूया. आयडेंटिफिकेशन ऑफ रिस्क फॅक्टर दॅट मे कंट्रीब्यूट टू द नॉन कॉम्प्लायन्स. आता असेच कोणकोणते फॅक्टर्स आपण बघितले. आता ते जे सगळे फॅक्टर्स बघितले, तर त्या फॅक्टर्सपैकी कोणता फॅक्टर पेशंटच्या नॉन कॉम्प्लायन्सला किंवा ते जे ड्रग प्रोव्हाइड करताना येतोय हे आयडेंटिफाय करणं फार्मासिस्टचं काम आहे आणि किंवा फिजिशियन्सचं काम आहे. आणि ते आयडेंटिफाय करून ती गोष्ट चेंज करणं. जर काही टेस्टमुळे जर प्रॉब्लेम येत असेल तर त्यामध्ये स्वीटनर किंवा काही फ्लेवर ॲड केले गेले पाहिजे. नेक्स्ट इज एज्युकेटिंग द पेशंट बाय व्हर्बल अँड रिटन कम्युनिकेशन. पेशंटला ते टाइम टू टाइम सांगितले गेलं पाहिजे की जर काही डोस आपण थेरपी देत होती ती थेरपी पूर्ण कंप्लीट करणं, किंवा तो डोस मध्येच सोडला गेला नाही पाहिजे. तर याचं जे नॉलेज आहे ते पेशंटला दिलं गेलं पाहिजे. डेव्हलपमेंट ऑफ ट्रीटमेंट प्लॅन बाय रिकॉग्नायझिंग नॉर्मल ॲक्टिव्हिटीज ऑफ द पेशंट. आता पेशंटच्या काय नॉर्मल ॲक्टिव्हिटी, त्याचे हॅबिट्स आहेत, त्यानुसार त्याचं ड्रग थेरपी तयार केली पाहिजे आणि त्याचा ट्रीटमेंट प्लॅन तयार केला गेला पाहिजे. डिझिग्नेशन ऑफ द स्पेसिफिक टाइम्स ऑफ अ डे टू टेक मेडिसिन. आता मोस्टली जे पेशंट काही असतात तर त्यांचं काही शेड्यूल्स असतं दिवसाचं, की वर्किंग डेज असतात, तर त्याच्यानुसार त्याचं मेडिकेशनचं टाइम, त्याचं जे शेड्यूल आहे ते डिसाईड केलं गेलं पाहिजे. मॉनिटरिंग थेरपी. टू मॉनिटर ऑर कंट्रोल द थेरपी ऑफ द पेशंट. ते काही शेड्यूल केलेले जे काही प्रिस्क्राईब केलेले ड्रग्स आहेत तो वेळोवेळी घेतोय का हे सुद्धा एक चेक केलं गेलं पाहिजे.
पेशंट मोटिवेशन. आता पेशंटला सांगितलं गेलं पाहिजे, त्यांना मोटिवेट केलं पाहिजे की हे हा जर ड्रग थेरपी दिली गेलेली आहे त्यानुसार तुम्ही बरे होणारच. एक पॉझिटिव्ह एनर्जी, एक पॉझिटिव्ह वाईब्स त्यांच्यापर्यंत पोहोचले गेले पाहिजे. नेक्स्ट इज ॲडवाइज टू यूज कॉमन ड्रग्स. हाऊ टू ॲडवाइज द ड्रग्स. जे काही कॉमन ड्रग्स प्रिस्क्राईब केलेले आहेत तर त्यामध्ये आपल्याला कोणकोणती ॲडवाइस पेशंटला द्यायची आहे ती आता बघूया. इफ यू आर प्रिस्क्रायबिंग अँटीडायबेटिक ड्रग्स, आपण जर अँटीडायबेटिक ड्रग्स डिस्पेन्स करतोय तर त्याविषयी कोणती ॲडवाइस द्यायची आहे? डू नॉट ड्रिंक अल्कोहोलिक बेवरेजेस. अल्कोहोलिक बेवरेजेस जर तुम्ही घेत असाल तर त्याबरोबर अँटीडायबेटिक ड्रग घ्यायचे नाहीत, किंवा अँटीडायबेटिक ड्रग जर तुम्ही घेत असाल तर अल्कोहोल अवॉइड करायचं आहे. नेक्स्ट इज अँटॅसिड टॅबलेट्स. डू नॉट सॉलो बट च्यू इट. ते आपल्याला चघळायचे आहे, डायरेक्ट सॉलो करायचे नाही आहेत. माव इनिबिटर्स. माव इनिबिटर्सला आपल्याला काय सांगायचं आहे? अवॉइड चीज, अल्कोहोलिक बेवरेजेस अँड लिव्हर ऑर ईस्ट एक्स्ट्रॅक्ट. तर या सर्व गोष्टी आपल्याला अवॉइड करायच्या आहेत. सॅलिसिलेट्स, जर ॲस्पिरिन जर आपण म्हटलं सॅलिसिलेट्समध्ये, आणि फिनाइल ब्युटॅझोन अँड ऑक्सिफिन ब्युटॅझोन, तर या गोष्टी डिस्पेन्स करताना काय म्हणायचं की डू नॉट टेक ऑन एम्प्टी स्टमक. एम्प्टी स्टमक असेल जर तेव्हा गोष्टी घ्यायच्या नाहीत. काही फूड वगैरे आपण किंवा मील नंतर या गोष्टी घ्यायच्या आहेत. लिक्विड पॅराफिन. लिक्विड पॅराफिनला काय म्हणायचं की डू नॉट यूज फॉर प्रोलॉंग टाईम. लिक्विड पॅराफिन आपण त्यांना सांगायचं की इन्स्ट्रक्ट करायचं की जास्त काळापुरतं घ्यायचं नाही. डायझेपॅम. ड्रग कॉजेस ड्राउझिनेस, हेन्स डू नॉट ड्राईव्ह अ व्हेकल ऑर वर्क ऑन अ डेंजरस मशिनरी. आता या डायझेपॅममुळे काय होतं? थोडं हॅल्युसिनेशन प्रोड्यूस होतं. तर त्यामुळे की आपण व्हेकल्स, डू नॉट ड्राईव्ह अ व्हेकल, आपल्याला वाहने चालवायची नाही आहेत किंवा कोणत्या तरी मशिनरी असतील तर त्यावर काम करायचं नाही आहे. आता मी हे हायलाईट केलेले आहेत काही जे महत्त्वाचे आहेत आणि ते परीक्षेला वेळोवेळी आलेले आहेत, रिपीट झालेले आहेत. ॲम्पिसिलिन. ॲम्पिसिलिनला काय? इट शुड बी टेकन ऑन एम्प्टी स्टमक, दॅट इज 1 hour बिफोर ऑर 2 hours आफ्टर द फूड. एम्प्टी स्टमक असतानाच आपल्याला हे ड्रग घ्यायचा आहे. कम्प्लीट द कोर्स ऑफ ट्रीटमेंट, अदरवाइज रिकरन्स ऑन इन्फेक्शन टेक प्लेस. आपल्याला तो डोस जर थेरपी दिलेली आहे ती पूर्ण कंप्लीट करायची आहे. जर नाही केली तर तो डिसीज ऑर जर काही इन्फेक्शन असेल तर ते रिपीट होण्याची शक्यता आहे. स्पर्बिसायडल जेलीज अँड क्रीम्स. This should be applied 10-30 minutes before intercourse and must remain in vagina for 6 to 8 hours afterwards. Next is phenolphthalein. These are the laxative example आपण घेतलं तर इट मे कलर द फिसेस अँड युरिन पिंक. याने काय होतं की जे स्टूल्स आहेत किंवा जे काही युरिन आहे त्याचा कलर पिंक होतो. बिसाकोडिल और टेट्रासाइक्लिन. डू नॉट टेक विथ अ मिल्क और अँटॅसिड. नेक्स्ट इज कास्कारा सग्राडा. अवॉइड ब्रेस्ट फिडिंग, इट मे कलर द युरिन पेल येलो टू रेडिश ब्राऊन. आता ब्रेस्ट फिडिंगच्या वेळी हे आपल्याला ड्रग घ्यायचे नाही, किंवा हे ड्रग घेतलेले असतील तर ब्रेस्ट फिडिंग करायची नाही आहे. ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. कॉन्स्टिपेशन मे ऑकर. जर हा आपण ड्रग घेतला तर कॉन्स्टिपेशन होऊ शकतं. फिनायटॉइन फिनोबार्बिटल. एक्सपोज युअरसेल्फ टू सनलाईट इन द मॉर्निंग. आता फिनायटॉइन फिनोबार्बिटल हे जर आपण ड्रग्स घेतलेले असतील, व्हिटॅमिन डी साठी आपल्याला एक्सपोज युअरसेल्फ टू सनलाईट. डायफेनहायड्रामाइन. इट मे कॉज सिडेशन. याने सिडेशन प्रोड्यूस होऊ शकतं. अँटी इपिलेप्टिक्स. अवॉइड अल्कोहोल कन्झम्पशन. अँटी इपिलेप्टिक ड्रग्स आपण घेत असू तर आपल्याला अल्कोहोल बिवरेजेस घ्यायचे नाही आहे. मेट्रोनिडॅझोल. अवॉइड अल्कोहोल कन्झम्पशन. कॅफेन. इट इज अ माइल्ड हॅबिट फॉर्मिंग. कॅफेन आपल्याला कॉफी जी असेल तर त्याच्यामुळे आपल्याला हॅबिट फॉर्म होऊ शकतं ते परत परत घेण्याची. बोरिक ॲसिड. कॉन्ट्रा इंडिकेटेड इन चिल्ड्रन बिलो 12 years old. 12 वर्षांच्या खालील मुलांसाठी बोरिक ॲसिड नाही दिलं गेलं पाहिजे. Vaginal contraceptives chemical. Insert about 10 minutes before intercourse and each suppository remains effective only for 1 hour. जी काही सपोजिटरी आहे ती एका तासासाठीच इफेक्ट दाखवते. इमल्शन अँड सस्पेन्शन. शेक वेल बिफोर यूज. जे काही ड्रग आपण देत आहोत ते मिक्स होण्यासाठी दिस इन्स्ट्रक्शन शुड बी गिवन. ओरल पिल्स शुड बी टेकन रेग्युलरली. जे काही ड्रग्स आपल्याला दिलेले आहे, ओरल पिल्स जे दिलेले आहेत ते नेहमी घेणे गरजेचं आहे. आय ड्रॉप्स. डो नॉट टच द टिप ऑफ द ड्रॉपर. म्हणून जे ड्रॉपर आहे ते व्यवस्थित हँडल केले पाहिजे. त्याच्या टिपवरती
आपण टच केलेलं नाही पाहिजे. यूज द सोल्युशन विदिन 1 मंथ आणि हे 1 मंथच्या आधीच आपल्याला यूज करायचं आहे. अँटीबायोटिक्स टेक कंप्लीट प्रिस्क्राईब कोर्स. जो काही ड्रग कोर्स दिलेला आहे, जो काही डोस सांगितलेला आहे तर त्यानुसारच कंप्लीट करायचा आहे, मध्येच थांबवायचा नाही आहे. सल्फा ड्रग्स टेक अ लार्ज अमाऊंट ऑफ फ्लुइड अँड अल्कली ऑर वॉटर. जे काही आपण सल्फा ड्रग्स घेणार आहोत तर ते लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर किंवा अल्कली सोबत घ्यायचे आहेत. क्लोरामफेनिकॉल फ्रिक्वेंट ब्लड काउंट टेकन ड्युरिंग प्रोलॉंग ॲडमिनिस्ट्रेशन. आपल्याला जे काही ब्लड काउंट जे आहे, जी टेस्ट आहे ते आपल्याला परत परत घ्यायची आहे. अवॉइड प्रोलॉंग थेरपी आणि जास्त काळासाठी हा ड्रग यूज नाही करायचा. हिमॅटेनिक्स इट मे कलर द फेसेस रेडिश ब्राऊन. जे काही स्टूल्स आहेत ते रेडिश ब्राऊन कलरचे दिसून येतात. सो विच आर द जनरल ॲडवाइस अबाउट हाऊ टू स्टोअर द मेडिसिन. ड्रग स्टोरेजच्या संदर्भात आपल्याला कोणकोणत्या इन्स्ट्रक्शन प्रोव्हाइड करायचे आहेत. स्टोअर अवे फ्रॉम हीट अँड डायरेक्ट सनलाईट. एक्झाम्पल लाईक ओपेड. ओपेडचे ड्रग आहेत ते आपल्याला सनलाईट पासून लांब ठेवावे लागतात. कीप आउट रिच ऑफ चिल्ड्रन. म्हणजे लहान मुलांपासून ते दूर ठेवायचे आहेत. एक्झाम्पल्स लाईक विटॅमिन्स ऑर आय ड्रॉप्स. डू नॉट स्टोअर मेडिसिन इन द रेफ्रिजरेटर अनलेस डायरेक्टेड टू डू सो. असे काही ड्रग्स आहेत जे आपल्याला रेफ्रिजरेटरमध्ये स्टोअर करायचे नाही आहेत. जर काही ड्रग्समध्ये प्रिझर्वेटिव्ह असतील तर आपण ते रेफ्रिजरेटरमध्ये स्टोअर करत नाही. डू नॉट कीप आउटडेटेड मेडिसिन ऑर मेडिसिन नो लॉंगर निडेड. जे काही एक्सपायर झालेले मेडिसिन आहेत ते आपल्याला यूज करायचे नाहीत, ते एका बाजूला ठेवून द्यायचे. मेडिकेशन हिस्ट्री. सो व्हॉट इज मेडिकेशन हिस्ट्री? It includes past and present of prescription and non-prescription drug, dietary supplements, dietary habits, drug and estimate of patient compliance with the drug therapy. हे आपण आधी वाचलेलं आहे की मेडिकेशन हिस्ट्री म्हणजे काय असतं आणि त्यामध्ये आपण काय काय इन्क्लूड करतो. सो विच आर द कंटेंट्स ऑफ द मेडिकेशन हिस्ट्री? नाव, पेशंटचं नाव, त्याचं एज, सेक्स, डेट ऑफ बर्थ, ॲड्रेस, फोन नंबर ऑफ पेशंट, फॅमिली बॅकग्राऊंड, इकॉनॉमिक अँड सोशल स्टेटस, टेंडन्सी अबाउट कन्झम्पशन ऑफ मेडिसिन किंवा ते काही मेडिकेशन हिस्ट्री आहे त्याची किंवा कोणकोणते मेडिकेशन तो ऑलरेडी घेत होतात ते आपण इन्क्लूड करतो यामध्ये. हॅबिट्स ऑफ द पेशंट, त्याला कोणकोणत्या हॅबिट्स आहेत किंवा तो अल्कोहोलिझम करतो का. बॉडी डिसऑर्डर, ड्रग ॲलर्जीज, हॅबिट ऑफ टेकिंग OTC ड्रग. OTC ड्रग डायरेक्ट जाऊन घेतो किंवा OTC ड्रग्सच जास्त प्रेफरन्स देतोय तो. ते या सर्व गोष्टी मेडिकेशन हिस्ट्रीमध्ये आपण लिहून ठेवायचे आहेत. प्रिव्हियस डिसीजेस, त्याला आधी कोणकोणते मॉर्बिडिटीज होत्या किंवा कोणकोणते डिसीज त्याला ऑलरेडी आहेत. प्रिव्हियस मेडिसिन कन्झ्युम, कोणकोणते मेडिसिन त्यांनी ऑलरेडी कन्झ्युम केलेले आहेत किंवा त्याचं काही साईड इफेक्ट्स किंवा ॲडव्हर्स इफेक्ट त्याला जाणवलेले आहेत का, या सर्व गोष्टी मेडिकेशन हिस्ट्रीमध्ये इन्क्लूड केले जातात. सो विच आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द मेडिकेशन हिस्ट्री. आपण मेडिकेशन हिस्ट्री का घेतो, गरज काय आहे आपण मेडिकेशन हिस्ट्री? टू फाइंड आउट विच ड्रग कॉजेस ॲलर्जी अँड ॲडव्हर्स रिॲक्शन. आता त्यामध्ये आपल्याला कळून जातं की मेडिकेशन हिस्ट्री आपण एका पेशंटची घेतलेली आहे, त्यामुळे जर त्याने जो ड्रग घेतलेला आहे त्याची कोणकोणते ॲडव्हर्स रिॲक्शन किंवा काही ॲलर्जी त्याची प्रोड्यूस झालेली आहे का. मग आपण हे बऱ्याच पेशंटशी कम्पेअर करतो की त्यांना त्या ॲलर्जीज तशाच दिसून आलेल्या आहेत की नाही. मग तो ड्रगशी आपण कम्पेअर करतो आणि तो ड्रग आपण ठेवायचा की नाही ठेवायचा या गोष्टी डिसाईड केल्या जातात. टू प्रिपेअर लिस्ट ऑफ पेशंट करंट अँड पास्ट मेडिकेशन. कोणकोणते ड्रग पेशंटनी घेतलेले आहेत तर त्याची एक लिस्ट तयार केली जाते. टू स्टडी पेशंट कंप्लायन्स फॉर ड्रग्स. आणि तो पेशंट ते ड्रग्स वेळोवेळी घेत होता का, तो त्याने कोर्स पूर्ण केला होता का, तर या सर्व गोष्टी लक्षात येतात मेडिकेशन हिस्ट्री आपण जर त्याची घेतली तर. टू नो द पेशंट सेल्फ प्रिस्क्रायबिंग हॅबिट अँड विथ विच OTC ड्रग्स ही प्रिफर्स टू टेक. आणि जर पेशंट सेल्फ प्रिस्क्रायबिंग हॅबिट असेल किंवा आपल्याला सर्दी झालेली आहे, हां चल आपण तो ड्रग घेऊया, तर ही जर एक सेल्फ प्रिस्क्रायबिंग हॅबिट असेल त्याला, तर ती यामध्ये दिसून येते की तो असं घेत होता का किंवा काही OTC ड्रग तो डायरेक्ट घेत होता का. तर या सर्व गोष्टी मेडिकेशन हिस्ट्रीमध्ये आपल्याला कळून येतात. टू स्टडी हिज रुटीन लाईफ. त्याची रुटीन लाईफ काय आहे, तो मेहनत घेत होता का किंवा त्याची काही वर्किंग लाईफ बिझी लाईफ होती का किंवा काही स्ट्रेसफुल लाईफ त्याची आहे का, तर त्यानुसार सुद्धा डिसीज प्रोड्यूस होतात. जर आपली लाईफ स्ट्रेसफुल असेल तर जे काही डिसीज लवकर बरे व्हायला पाहिजे तर ते लवकर बरे होत नाहीत आणि तो एक महत्त्वाचा पॉईंट आहे, इम्पॉर्टंट पॉईंट आहे ट्रीटमेंटमध्ये सुद्धा.
टू नो अबाउट द डर्ट प्रिपरेशन ऑफ द पेशंट. पेशंटचं राहणीमान कसं आहे, पेशंट कोणकोणती काळजी घेतो, त्याचं क्लिनलीनेस कसं आहे, तर या सर्व गोष्टी आपण यामध्ये जाणून घेतो. सो त्यामुळे आपण मेडिकेशन हिस्ट्रीमुळे त्याचा ड्रग थेरपी आणि ट्रीटमेंट कशी द्यायची हे जाणून घेऊ शकतो. सो थँक्यू. आत्ता आपला हा चॅप्टर संपलेला आहे. नेक्स्ट चॅप्टर वी विल सी इन नेक्स्ट लेक्चर. कीप लर्निंग.